नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVच्या एक्झिट पोलमध्ये तुमचं स्वागत आहे. आत्ताच मतदान संपलेलं आहे आणि ज्या उमेदवारानं हे खुबीनं तो करू शकला की किती त्याचे मतदार त्याला मानणारे, त्याच्या पक्षाला मानणारे त्यांनी अधिकात अधिक प्रमाणामध्ये बाहेर काढले, त्याच्यावरती पुणे आणि पिंपरी चिंचवडचा निकाल अवलंबून आहे. महाराष्ट्रभरातले निकाल आणि त्याचे एक्झिट पोल साधारणपणे काय सांगतायत हे आपण बघतो आहोत. माझं पुण्याबद्दलचं आकलन असं आहे की पुण्याची निवडणूक ही पैशाची निवडणूक आहे. परवा मुख्यमंत्री मला भेटले होते आणि मुख्यमंत्र्यांशी बोलत असताना मी असं म्हटलं त्यांना की ही निवडणूक ही तुलनेनं तुम्ही जसा विचार करत आहात तशी सोपी नाही आहे. मला असं दिसतं आहे की उपनगरामध्ये ही निवडणूक खूप ईर्षेनं लढली गेली आहे. काही वर्तमानपत्रांनी खास करून महाराष्ट्र टाइम्सने 100 कोटीचा वगैरे आकडा सांगितला होता. प्रशांत जगतापांनी असा दावा केला की किमान 6 असे प्रभाग आहेत की ज्या प्रभागामध्ये किमान 100 कोटी रुपयाचा खर्च झालेला आहे. जे मूळचं पुणे आहे त्या पुण्यामध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीला आणि उर्वरित ठिकाणी मात्र, साहेब जरा एक मिनिट, उर्वरित ठिकाणी मात्र उपनगरामध्ये कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसला थोडीशी बाजू वरचढ आहे. आणि तेच ते पाहुणे आहेत, त्यात 2 थोडेसे ॲडिशन आहेत. पांडुरंग सांडबोर आहेत दैनिक पुढारीचे, स्वागत आहे तुमचं. ब्रिजमोहन पाटील जे पत्रकार संघाचे अध्यक्ष पण आहेत, सकाळचे प्रतिनिधी आहेत. उज्ज्वल केसकर साहेब आहेत भारतीय जनता पार्टीकडनं. शिंदे साहेब आहेत. नवीन पाहुणे आपल्यासोबत जोडले गेले आहेत आणि सकाळचे आमचे सहकारी. पहिल्या भागाला तुम्ही अक्षरशः लाखोच्या संख्येनं पाहिलं, त्याबद्दल थँक्यू सो मच. सो आधी पत्रकारापासून सुरुवात करू. काय एक्झिट पोल तुमचा? एक्झिट पोल जी निवडणूक भाजपला फार एकतर्फी वाटत होती किंवा इझिली जिंकेल असं जे भाजपला वाटत होतं, आज मात्र मला वाटतं परिस्थिती वेगळी आहे. भाजपला बहुमत मिळवण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागेल अशा पद्धतीचे 60-65 नाही, 60-65 नाही, आपल्या बहुमताचा आकडा 83 आहे, 83 आहे. मला वाटतं 80-85 मध्ये ती गाडी कुठे आली ना, म्हणजे गाडी अडकते. पण कदाचित आता हे कसं 165 जागांची निवडणूक आहे, एक 4 सदस्यीय प्रभाग आहे, तरी 2-3 प्रभागातलं गणित जरी प्लस मायनस मध्ये झालं तरी मोठा गॅप राहू शकतो आणि म्हणजे बहुमतासाठी झगडावा लागू शकतो. आजची परिस्थिती अशी आहे की राष्ट्रवादीने ज्या पद्धतीचा आक्रमक प्रचार केला, ज्या पद्धतीचे त्यांचे उमेदवार बसले, पॅनल बसले, त्याचा फार मोठा फायदा या निवडणुकीत झालेला आहे. त्यामुळे भाजपला मला वाटतं बहुमतासाठी झगडावं लागेल. फाईन. आणि हीच गोष्ट भाजपच्या कोर कमिटीमध्ये मी जेव्हा अंदाज घेतला तेव्हा मला कळाली. हा मुद्दा मी मुख्यमंत्र्यांना पण सांगितला होता की ज्या पद्धतीनं श्री अजित पवारांनी ही निवडणूक लढली आहे, सुरुवात झाली सिंचनाच्या एका विशिष्ट अशा वाक्याने आणि शेवट पण त्याचा त्यांनी तसाच केला की 100 कोटी रुपये वगैरे कृष्णा खोऱ्यातनं काढण्यासाठी. पाटील साहेब, काय तुमचं आकलन? माझं असं म्हणणं आहे की आहे, मॅप आहेच आपल्यासमोर, हे सगळं असा सगळा मॅप दिसतोय. मला वाटतं की भाजपचं जे गणित बिघडणार आहे ना, त्यांचा हक्काचा वोटर ज्या भागात आहे, जिथं त्यांची मदार आहे, तिथे त्यांचं गणित कसबा आणि हा जो सेंटर पॉइंट आहे, कसब्यामध्ये तुम्ही जा प्रभाग 2300 भाजपचं आहे, तिथे अंधेकरांच्या घरातले 2 महिला उभ्या आहेत, प्रभाग 23 आहे. त्याच्यानंतर भाजपची मदार जी होती ती प्रभाग 9 म्हणजे बालेवाडीचा, तो एक विषय तिथे आहे. त्याच्यानंतर अजून आपण पाहू की कुठल्या मला तो प्रभाग 23. ओके, प्रभाग 23 मध्ये तिथे गडबड दिसू शकते तुम्हाला. प्रभाग 24 मध्ये काय, जिथे श्रीमंत दगडूशेठ आहे, जिथे हेमंत रासने स्वतः निवडून आलेले, तोच प्रभाग आहे ना? नाही, हा तो प्रभाग 25 आहे. तो सदाशिव पेठ, हा महात्मा फुले मंडई आणि शनिवार पेठचा हा प्रभाग 25. हा 23 प्रभाग आहे, तिथं मला गडबड दिसते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हा प्रभाग 22 जो आहे, तिथे एक गडबड आहे, तो म्हणजे कासेवाडीचा वगैरे तो एरिया आहे, डायस्पॉटची झोपडपट्टीला जोडलेली आहे, ही आहे. त्याच्यानंतर हा प्रभाग 26 मध्ये मागच्या तिथे 4 नगरसेवक भाजपचे होते, तिथं काहीतरी हा गडबड दिसते आहे. त्याच्यानंतर जो प्रभाग 27 आहे, शहराध्यक्षांचा भाजपच्या धीरज घाटेंचा, पर्वती आणि सगळी तो आपला काय म्हणतात नवी पेठेचा भाग आहे. तिथं थोडस इथं त्यांच्या 1-2-4 भाजपचा जो कोर आहे तिथेच त्यांना धक्का बसतोय. एक्झिट पोल बघताय तुम्ही NDTV वर. कोथरूडमध्ये चंद्रकांत दादा जवळपास 1,12,000चं लीड विधानसभेला होतं. तिथं सुद्धा त्यांचं 9 मध्ये त्यांची दमछाक चालू आहे, 10 मध्ये आहे चालू, परत 11 मध्ये पण दमछाक चालू आहे. तर हे सगळं गणित दिसतं. त्याच्यानंतर परत हडपसरच्या भागामध्ये गेलं तर तुम्हाला प्रभाग 18 जो साळुंकी विहार वानवडी जो आहे प्रशांत जगतापाचा, तिथे त्यांचे नगरसेवक होते पूर्वी, तिथे पण त्यांचं डॅमेज व्हायची शक्यता दिसत आहे. मला वाटतं की खरं म्हणलं जातं की उपनगरांमध्ये अजितदादांना जास्त मिळेल असं एक सांगितलं जात होतं. माझं मत उलट आहे की मध्यवस्तीमध्येच थोडासा राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होते आणि उपनगरांमध्ये म्हणाव्या तितक्या तुलनेत अजित पवारांना जागा कमी मिळते. हा प्रभाग क्रमांक 33 आहे, हा खडकवासला शिवणे. इथं तुतारीने 4 उमेदवार दिलेले आहेत, इथं घड्याळ नाहीये अधिकृत, पण त्यांनी ठरवून केलेले. पण तिथे त्या तुलनेत भाजपकडे स्ट्रॉंग पॅनल त्यांचा झालेला आहे. उदाहरण हा 34 बघा, हा धायरीचा भाग आहे, नरे धायरी वडगाव बुद्रुक, तिथे भाजपच्या 4 जागा येतील.
फक्त उपनगरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा फायदा कुठे होईल, तो प्रभाग क्रमांक 38 मध्ये जो की 5 सदस्यांचा प्रभाग आहे. तिथे दत्ता जो कात्रज आणि हा सगळा धनकोडे आंबे हा भाग, तिथं त्यांचा तो पूर्ण पॅनल निघेल अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्यानंतर हा 38 काय इथे त्यांना जास्त फायदा होऊ शकतो. आता वडगाव शिरीमध्ये आपण बघू शकतो की जिथं काँग्रेस हा 38 आहे काय, बाकीकडे हे सगळा वर्धा 37, 39, 20, 36 हा पर्वती मतदारसंघातला भाग आहे. हा इथे बऱ्यापैकी भाजपचं आहे, पण त्याच्यानंतर फायदा कुठे होऊ शकतो राष्ट्रवादी काँग्रेसला, तर वडगाव शिरीमध्ये होऊ शकतो. माझ्या आकलनाला पहिल्यांदा ब्रिजमोल पाटील यांनी छेद दिलाय की तुमचं म्हणणं आहे की उपनगरामध्ये राष्ट्रवादी म्हणावे असं गेन करत नाही. मध्यवस्तीमध्ये दादा सीट जास्त काढतील, तिथं त्यांना फायदा होईल. कधी दादांचा होईल, कधी काँग्रेसचा फायदा होऊ शकेल मध्यवस्ती भागामध्ये. भाजपचं तिथं त्यांना जे हक्काच्या सीट आहेत, शिवाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांना शेवटच्या दिवशी सभा घ्यावी लागली. म्हणजे ते म्हणतात की आमच्यासाठी शिवाजीनगर लकी आहे म्हणून मी इथं आलेलो आहे. भाजप म्हणजे मुख्यमंत्री असे अंधश्रद्धाळू नाही असं माझं मत आहे. तर काहीतरी स्ट्रॅटेजी आहे, काहीतरी आकड्यांचा खेळ आहे, म्हणूनच ते तिथं ते येऊन किती आकडे तुम्हाला बघा. मागच्या वर्षी तर पूर्ण 12 नगरसेवक ह्यांचे होते, काय म्हणतात भाजपचे होते 3 प्रभागात. तर तिथं राष्ट्रवादी शून्य होते. तिथं आता एजन्सीचा रिपोर्ट आहे की 6. मला तर 4-5 मध्ये सगळा खेळ वाटतो त्या शिवाजीनगर मतदारसंघात. एवढा मोठा फटका तिथं कदाचित बसू शकतो. पण ओव्हरऑल तुम्ही नंबर्स किती देता बीजेपीला? बीजेपीचे हे उपनगरामध्ये जो भाजपला फायदा होतोय ना, तर मला असं वाटतं की भाजप म्हणजे माझा आकडा काही 100% खरा असं म्हणत नाही मी, अंदाज माझा आकडा 82चा आहे. पण मला असं वाटतं की जागा कमी जास्त किंवा लीड कमी असणं, 100-200 मतांनी जागा जिंकणं किंवा पडणं, ह्याच्यामध्ये 80 ते 90च्या मध्ये कदाचित भाजप थांबू शकेल. कदाचित मिळणार पण नाही बहुमत, कदाचित काठवरचं बहुमत. कारण मागच्या वेळेच्या जागेपेक्षा जर भाजप, दोन्ही आपल्या पत्रकार मंडळींनी जे काही विश्लेषण केलं त्याप्रमाणे जर भाजप कमी होत असेल आणि राष्ट्रवादी वाढत असेल तर राज्याच्या राजकारणात थोडी बहुत का असेना पण हालचाल होईल. एक वाक्य बोललेत मुख्यमंत्री काल, ते असं म्हणाले की ते आमच्याबरोबर असतील शिंदे आणि अजित पवार तर काही हरकत नाही, पण त्यांनी वेगळा विचार केला तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल. 100 कोटी रुपयाचं ते जे अजित पवारांनी सांगितलं महाराष्ट्राला की 100 कोटी रुपये हे पार्टी फंडसाठी काढले कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या. मला असं वाटतं की ही निवडणूक इतकी सोपी नाही आहे. तुम्ही इनरोड्स करताय राष्ट्रवादी असं मला वाटत होतं, घ्या आहे तुमच्याकडे, पण 2 पत्रकार मंडळी तुम्हाला जागा देतात पण तेवढ्या नाही आहेत जेवढी तुम्ही जोर लावला होता, सगळ्या अर्थाने लावलाय तो. आपण जर पुण्याचा अभ्यास केला, आय होप की आता हे एक्झिट पोल आहे त्यामुळे उगीच काहीतरी नाही आपण पुण्याची जर पहिली ह्या निवडणुकीची जेव्हा रंग भरला त्यावेळेची आपण जर पार्श्वभूमी पाहिली असेल आणि आता पाहिली असेल तर त्यात खूप मोठा फरक या इकडे म्हणजे नाही मला आकडेवारीवरती मी हे बघा, जेव्हा माझे नेते सांगतात की ही महानगरपालिका आम्ही सत्तेवर येऊ अशा परिस्थितीमध्ये आम्ही आलेलो आहोत, त्यावेळेला मी आकडे किती हे सांगणं म्हणजे नियमाला धरून राहणार. हा पुणे ऑब्व्हियसली पुणे. याच्यामध्ये आम्हाला अनेक ठिकाणी स्ट्रेंथ आहे. ज्याप्रमाणे आमचे आमदार हडपसर मतदारसंघात आहे त्या ठिकाणी आम्हाला गेन आहे. प्रभाग क्रमांक जसा मध्यवर्ती भागात 24 आहे, प्रभाग क्रमांक 1 मी स्पेसिफिक सांगतो. त्याचप्रमाणे शिवाजीनगर मतदारसंघात 7, 8, 9 या ठिकाणी गेन आहे. खडकवासला मतदारसंघात काही ठिकाणी म्हणजे जिथं आपला वारजे किंवा याच्या पुढचा जो भाग आहे त्या ठिकाणी मला व्यवस्थित दिसतंय. मी संपूर्ण शहराचा जर विचार केला तर संपूर्ण शहराच्या सराउंडिंग राष्ट्रवादी आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसेल. मतदार असं एखादा समज बीजेपीचं एखादं प्राबल्य आहे पण त्याच ठिकाणी मतदार फक्त बीजेपीला त्या ठिकाणी मतदान करेल अशी परिस्थिती नाही. क्रॉस वोटिंग पण आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळेल. आपण राष्ट्रवादीच्या कोणत्या अशा उपाययोजना होता की ज्याचा तुम्हाला फायदा झाला? राष्ट्रवादी कठोर शब्द वापरले गेले, त्यांनी काही तयार झालं तुमच्या बाजूने मत काय स्ट्रॅटेजी? एकतर पहिली गोष्ट म्हणजे भाजपनी ज्या वेळेला या निवडणुकीची सुरुवातच इतकी वाईट केली की त्याच्यामध्ये त्यांनी 2 बिनविरोध केले. ठीक आहे, आता ते बिनविरोध तुमच्या पक्षाचे आले बाहेर, माझ्या पक्षाचे आले, हा थोडा क्षणभर बाजूला ठेवा, पण प्रत्येक मतदाराला आपल्याला कुठेतरी मतदान करावं अशी एक मनोमन इच्छा असते आणि त्यात तुम्ही बिनविरोध करून मतदाराचा हक्क हिरावला. हे पुणेकरांना आवडले नाही, ही भाजपची पहिली चूक आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला अजितदादा प्रचारामध्ये उतरले, आम्ही आमच्या भूमिका सांगितल्या. पुण्यामध्ये असेल, पिंपरी चिंचवडला असेल, ज्या पद्धतीचं अजितदादांचं काम आहे, सकाळी 6 वाजल्यापासून उठून रात्रीपर्यंत पुणेकरांकरता ते जे फिरतात, त्याची अंमलबजावणी करतात, त्यांच्याकडे नंबर्स देता तुम्ही राष्ट्रवादीला 105? मी मगाशीच एक सांगितलं, मला नंबर माझ्या काही डोक्यात आहे, पण जेव्हा मतदान उद्या आहे, हा एपिसोडच आपला आता तेव्हा रिलीज होतोय जेव्हा तुमचं मतदान उद्या आहे. तुम्ही विसरू नका, हा एपिसोड आम्ही कायदेशीर दृष्ट्या रिलीज नाही करू शकत.
आहात. त्यामुळे तुमचा आकडा मला हवा आहे की राष्ट्रवादीनं काय मी आकड्यावर जात नाही, परंतु या महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचा महापौर होईल अशा पद्धतीची आमची काही गणितं आहेत. तुमच्या मदतीशिवाय होणार नाही. नाही, मदतीशिवाय नाही, मी तसलं घेतच नाही. राष्ट्रवादीचा महापौर होईल. अहो इतरही पक्ष काही आहेत ना, जमीन धरूयात आपण. म्हणजे फक्त भाजप आणि आम्ही नाही, आमच्याबरोबर बाकीचे काही आहेत. नंबर्स देत नाही. मी नंबर्स देत नाही, कारण माझे नेते ज्या वेळेला म्हटले होते की नंबर्स गेमवर आमचा विश्वास नाही, आम्ही महानगरपालिकेत सत्तेवर येऊ, मी तीच रिपीट करणार, कारण ते माझे राष्ट्रीय अध्यक्ष मंडळींनी मला असं सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसनी त्या गुंडापुंडांना जर उमेदवारी दिली नसती आणि अजित पवारांनी जे माझ्या मुलाखतीत सांगितलं, आम्ही ऑफ रेकॉर्ड पण खूप बोललो, ते असं म्हणाले की एकनाथ शिंदेच्या बरोबर आधी त्यांची युती करण्याचा प्रयत्न होता. त्यांनी फोन केला होता एकनाथ शिंदेंना, बरीच चर्चा झाली दोघांमध्ये. तेव्हा त्यांच्या बाजूने असं सांगितलं एकनाथ शिंदेंच्या की नाही भाजप आमच्याबरोबर येते आहे. ते झालं नाही. शेवटच्या क्षणाला एकनाथ शिंदेने अजित पवारांना फोन केला की आता आपण दोघं एकत्रित येऊ. ही मधली इनसाईड स्टोरी आहे. त्याच्यानंतर अजित पवारांनी सांगितलं की आत्ता आपण दोघं एकत्रित आलो तर आम्ही बऱ्याच जणांना सांगितलं की तुम्ही प्रचाराला लागा, त्यामुळे अडचण होईल. आणि एक टॅसिट अंडरस्टँडिंग एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीमध्ये मला अशी दिसते की ज्या ठिकाणी त्यांना असं वाटलं की आपला उमेदवार हा निवडून येऊ शकत नाही पण दुसरा येऊ शकतो, तिथं त्यांनी एकमेकांना पाठिंबा दिला. मी फक्त पुण्याच्याच कॉन्टेक्स्टमध्ये बोलत नाही, ते बऱ्याच ठिकाणी बाहेर झाले. पुढच्या एक्झिट पोलमध्ये आपण ते बनवलं. शिंदे साहेब, तुम्ही मला याच्यावर फक्त थोडंसं मत उचलतो. या स्टोरीचा मी साक्षीदार आहे. शिंदे गटाची मंडळी आली होती, परंतु खरोखरच ज्यावेळेला आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगतो की आपण आता उद्या एबी फॉर्म नेणार आहे, त्यावेळेला ते संयुक्तिक नसतं ठरलं. म्हणून गंमत आहे, अजित पवार आणि एकनाथ शिंदेचे मेतकूट मला आता कळलं ह्या निमित्ताने. ते फारच युनिक आहे. आमचं मेतकूट सगळ्यांबरोबर आहे, पण जे आमच्या बरोबर राहिले त्यांना आम्ही नाही भाजपसाठी नाही, पण भाजपवाल्यांनी आपल्याला धोका दिला आहे किंवा ते भविष्यात आपल्यासाठी आव्हान ठरू शकतात असं दोघा मित्रपक्षांना वाटतं. दादा त्रिकुटाची चर्चा करतात, पण हे मेटकूट बोरकूट सगळं इकडेच आहे. नाही, आम्ही त्यांची वाट पाहिली. त्यांनी पुण्यात येऊन सांगितलं की बाबा आम्हाला आमचं एकटं लढायचं आहे, तर सीएम साहेबांच्या पुढे आम्ही जाणार नाही. राज्याचे ही फोनापुनी जी आहे ना, त्या फोनापुनीत आणखी बऱ्याच गोष्टी आहेत, त्या पुढच्या एक्झिट पोलमध्ये दिसणार आहेत. शिंदे साहेब, तुम्ही इलेक्शन स्ट्रॅटेजी करता म्हणून मला जवळपास असं दिसतं की 2 माझे सहकारी मित्र भाजपला आहे, नंबर्स दे आर, पण नाही तेवढ्या संख्येत नाही. मी माझंही मत थोडंसं यांच्याबरोबर आलंय नव्हते. माझा बीजेपीचा बेस 80 आहे. बीजेपी नॉट बिलो दॅट. आय होप की एक्झिट पोल बघणारे भाजपचे लोक आता तुम्हाला आणि या सगळ्या मंडळींना खूप बेस 80 आहे. प्लस मायनस 8, मायनस नाही, +8 +12 पण होऊ शकतं. त्याचं कारण असं आहे, आम्ही ज्या ठिकाणी अभ्यास केला फिरलो, 100 जागा अशा आहेत की ज्या 0 ते 500 किंवा मॅक्सिमम 3 डिजिट मध्ये. हे सांगा मला. नाही, लेट मी कम्प्लीट. 999 म्हणजे 0 ते 999 ह्या फरकाने निवडून येणाऱ्या सर्वाधिक जागा असणार आहेत. 0 ते म्हणजे मिनिमम मार्जिन मध्ये निवडून येणाऱ्या खूप जागा आहेत, कारण कन्फ्युजन आहे. ह्या निमित्ताने मला रामदास फुटाण्यांचं 98 सालचं एक वाक्य आठवतं, जे सगळीकडे लागू पडतंय. काहीच कळत नाही कोण कोणाचा मित्र आहे. कलमाडींच्या घरात आता अटलजींचं छायाचित्र आहे. हे 98ची जी निवडणूक झाली होती त्यावेळेला कन्फ्युजन होतं. त्यांनी 2 वाक्यात ते मांडलं होतं त्यांच्या शैलीप्रमाणे. तसंच झालेलं आहे. उमेदवारांनाच कळायला वेळ लागला की आपण कुठल्या पक्षाकडनं लढतो आणि आपण कुठल्या मुद्द्यावर निवडणूक लढतोय. हे कन्फ्युजन झाल्यामुळे निवडणूक सोप्याच्या निवडणूक होत्या त्या अवघड झाल्या, आणि ज्या अवघड होत्या त्या हातात. 1-2 उदाहरणं सांगता येतील तुम्हाला पुणेकरांना, हे आता तुम्ही जे सोप्या होत्या त्या अवघड झाल्या अशा निवडणुका 2 प्रभागातल्या निवडणुका? हे आमच्या गावठाण आणि वडारवाडीच्या भागात येतं. त्याचा नंबर मला तो जो आहे तो इतका सोपा होता, तो सगळ्यात अवघड झाला जटिल. आणि मी एक नक्की सांगतो की भारतीय जनता पक्ष किंवा आपण निवडणूक निकालानंतर स्ट्राईक रेटवर बोलतो, शिवाजीनगर विल बी द लोएस्ट. मी ह्या दोघांशी फॉर बीजेपी व्हेरी शॉकिंग. मी ह्या दोघांशी 100% सहमत आहे की तो स्ट्राईक रेट सगळ्यात कमी शिवाजीनगरमध्ये. ओके, डेफिनेटली कमी. सो तुमचं म्हणणं आहे की उमेदवार स्वतः कन्फ्युज झाले आणि ऑब्व्हियसली मतदारांना पण त्या कन्फ्युजन मध्ये, मतदारांना उलट मतदार त्यांच्या वरच्या गोंधळामुळे मतदार नक्की होत गेला की मला काय करायचंय. पण तो नंबरच इतका मोठा आहे उमेदवारांचा सुद्धा आणि कन्फ्युजनचा, म्हणजे प्रश्नांचा, की नेमकं कुठल्या मुद्द्यावर मी मतदान करणार आहे. 22 मुद्दे मिळालेत आम्हाला एका प्रभागामध्ये, मी ह्या मुद्द्यावर मतदान करणार आहे. 22 मुद्दे मिळाले वेगवेगळे, अनेक छोटे छोटे मुद्दे आहेत. त्याच्यातनं दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, मी थोडं थांबवतो,
ही जी सरमिसळ झाली आणि वैचारिक भ्रष्टपणा जो दिसला हा मुद्दा सगळ्या 165 प्रभागामध्ये नाही, ओके 41 प्रभागामध्ये पण बऱ्याचशा ठिकाणी आहे. ओके. तर अजून एक मी फरक सांगतो की पॅनल टू पॅनल मतदान करणारे, तर माझं प्रभाग मी जिथे राहतो, मी जिथे मतदान करणार आहे, सहकार नगर पद्मावती आपण त्याला म्हणतो, तुम्ही इंटरव्हेन करू शकता मध्ये तुम्हाला जर असं वाटलं मॅडम तुम्ही पण सांगू शकता यात एखादा मुद्दा तुम्हाला असं वाटतं. 36 क्रमांकाच्या प्रभागामध्ये पॅनल टू पॅनल मतदान करणाऱ्यांची संख्या आम्हाला 30%च फक्त मिळाली. 70% लोक म्हणतात आम्ही क्रॉस वोटिंग करणार. 70% लोक म्हणताय. मी 36चं सांगतो तुम्हाला. 70% लोक म्हणतात आम्ही क्रॉस वोटिंग करणार. मग कदाचित ते 3-1 असेल, 1-1-1-1 असेल, काही असेल, परंतु पॅनल टू पॅनल आमची इथे मतदान करणाऱ्यांची संख्या फक्त 30%. तीच जर नारायणपेठेत, शनिवार पेठेत आलो किंवा आपण इथे हॅपी कॉलनी डेक्कन जिमखान्याला आलो तर दॅट ग्रोज टू 75%, 80%, 90%. तिथले निकाल आपल्याला माहिती आहे. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला मानणारा मतदार त्या ठिकाणी किती कन्फ्युजन झालं. मी मजेने आधी म्हणायचो की भाजप अ विरुद्ध भाजप ब असं लढवलं आणि तिसरा कोणी उमेदवार असला तरी भाजपचाच उमेदवार निवडून एवढं मतदार आहे. परंतु त्या ठिकाणी पॅनल टू पॅनल मतदान. सो 165 पैकी भाजपला अश्युअर असलेल्या जागा किती? 80 माझ्या हिशोबाने. फाईन. तुमच्या हिशोबाने राष्ट्रवादी काँग्रेस 55 to 60. 55 to 60. वेअर इज द काँग्रेस स्टँड्स नाव? डबल डिजिट टच. ओके. म्हणजे प्रशांत जगताप आणि तो जो प्रशांत जगतापांमुळे ते थोडंसं सिंगल डबल. आणि शिवसेनेचं काय अस्तित्व राहील? धनुष्यबाण माझ्या हिशोबाने खूप कमी. 3 कालपर्यंत तरी मला 3च क्लिअर दिसतात. भाजपचा नंबर कमी होतो आहे बरोबर. राष्ट्रवादी काँग्रेसचा वाढतो आहे बरोबर. आणि म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीशिवाय भाजप फॉर्म करू शकेल की नाही महापालिका? ते सगळं करू शकतात. नाही मी आकड्याच्या आयुष्यात महापौर भाजपचाच ऑप्शनच नाहीये. भाजपवाले आहेच तुमचे शहरे, पण मी त्याला शेवटी घेतो. ते वास्तव आहे ना, ते माझ्या बाजूला असले काय नसले काय ऑप्शन नाहीये. पण मलाही सांगा कुलकर्णी मॅडम, हे घ्या तुमच्याकडे. उपनगरातली लढाई खरं तर तीव्र होती आणि आकडे पण प्रचंड आहेत. म्हणजे 5,000 7,000 वगैरे मताला असं पण गणित आहे. असं गणित आहे असं गणित आहे असं आपण म्हणायला हरकत नाहीये. कारण उपनगरातला जो विषय आहे ना, तर त्या विषयाच्या अनुषंगाने आपण जर लक्षात घेतलं ना, तर उपनगरामध्ये जे काही उमेदवार आज उभे राहिले आहेत, तो कुठल्याही पक्षाचा असू शकतो, तर त्यांच्याकडे त्यांचा जो जाहीरनामा आहे, त्या जाहीरनाम्यामध्ये जसं मग असे सर म्हणाले की तसं 22 मुद्दे आहेत. तर मी म्हणाल किंबहुना त्याही पेक्षा जास्त मुद्दे असलेले उपनगरातले उमेदवार आहेत की ज्यांच्याकडे खूप जास्त मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यांवर ते लढवत आहेत. वास्तविक उपनगरात भाजपची म्हणा किंवा इतर कुठल्याही पक्षाची सत्ता होती का, तर होती, पण त्यातनं त्यांनी उपनगरातल्या लोकांना काही कर्तव्यपूर्ती त्यातनं दिली आहे का, तर असं नाहीये. जी काही त्यांनी थोडी बहुत कर्तव्यपूर्ती देण्याचा प्रयत्न केला तो देखील पुरेसा नाहीये. जसं मगाशी सरांनी सांगितलं की जसं प्रभाग क्रमांक 33, 34, 35 मध्ये आपण जर बघितलं तर 35 मध्ये 2 उमेदवार हे बिनविरोध झालेले आहेत. आता हे जिथं बिनविरोध झाले आहे तिथं लोकांची नाराजी अशी आहे की आमचा मतदानाचा अधिकारच तुम्ही काढून घेतला आहे. असं म्हटलं जात होतं की 35 हा प्रभाग क्रमांक 35 जो आहे तो भाजप आहेच आहे. म्हणजे तिथे कोणीही माणूस भाजपला उभा राहिला तरी तो निवडून येईल असं म्हटलं जात होतं. मग असं असताना भाजपने तिथं बिनविरोध करण्याची गरज काय होती, ह्याबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे. कारण एकूणच उपनगरांचा जरी आपण नुसता विचार केला तर भाजपने मतदारांना गृहीत धरलं, ही नाराजी लोकांमध्ये जास्त आहे की म्हणजे हे आम्हाला मतदान करणारच आहेत, यांच्या पुढे ऑप्शनच नाहीये, असं हे सुरुवातीला चित्र होतं. जेव्हा निवडणुका ह्या सुरुवात होत होती किंवा निवडणूक ही एक प्रोसेस सुरू होत होती तेव्हा एकूणच हे असं चित्र होतं. पण प्रत्यक्षात जेव्हा निवडणूक जशी जशी रंग भरायला लागले, जसे जसे त्यातले रंग वाढायला लागले, तेव्हा आपल्याला असं कळायला लागलं की हे असं नाहीये, एकतर्फी असं होणार नाहीये. तर जे काय आहे ते त्याच्यानंतर अजितदादांची झालेली एंट्री, जे त्यांनी रोड शो केले का उपनगरामध्ये, त्यांनी ज्या काही सगळ्या गोष्टी रोड शो केले ना अजित पवार उपनगरामध्ये अजित पवारने सगळीकडे केले. उपनगरात त्यांनी जे काही लक्ष घातलं किंवा एकूणच पुणे महानगरपालिकेमध्ये अजितदादांनी लक्ष जे काय घातलं त्याच्यातून ही निवडणूक बदलली गेली. आणि याच्यामधनं जे भाजपने ठरवलं होतं की आम्ही एकतर्फी करून घेऊ,
तसं आता हे होणार नाहीये. आतापर्यंत जेवढ्या सगळ्या मागचा जो मान्यवरांनी नंबर सुद्धा त्यांचा 95 वगैरे नंबर तो पण यावेळेस नाही घातला, तो पण यावेळेस होणार नाही. त्याच्यापेक्षाही कमी नगरसेवक आता भाजपचे निवडून येतील आणि यावेळेस अजितदादांना चांगलं मार्जिन मिळेल असं आपल्याला चित्र एकूण उपनगरात म्हणण्यापेक्षा संपूर्ण पुण्यातच आपल्याला हे दिसतंय. कारण संपूर्ण पुणेभर जे काही अजित पवारांनी आपल्या कामाचं म्हणा किंवा त्यांची जी स्टाईल आहे बोलण्याची, करण्याची किंवा काम करण्याची. मध्यंतरी एक महिला मला भेटली होती आणि त्या महिलेने मला सांगितलं की मी कुठल्याही विचाराची असली तर मी मतदान माझं हे घड्याळाला. म्हटलं का असं का इतकं एकदम असं एवढं ठाम का? तर त्या महिलेचा जो प्रश्न तिने मांडला ना तो खूप चांगला होता. तो वैयक्तिक तसा तिचा प्रश्न नव्हता, तो प्रश्न त्या परिसराचा होता. तो प्रश्न त्या परिसराचा होता. परिसराचा होता म्हणजे कसं होतं, ती जी सोसायटी होती त्या सोसायटीच्या खाली पूर्वी सोसायटीच होती आणि तिथं लोक राहायला गेल्यानंतर तिथं एक मद्य विक्रीचं दुकान सुरू झालं. लोक तिथं राहायला लागले. त्याच्यानंतर 2-3 वर्षानंतर तिथे एक मद्य विक्रीचं दुकान सुरू झालं. साहजिक वरच्या लोकांना त्याचा त्रास होत होता. त्या महिलेने अगदी सगळीकडे जंग पछाडलं. रादर तिने त्या भागातल्या लोकप्रतिनिधींशी देखील चर्चा केली, पण चर्चा केल्यानंतर तिला त्याच्या हातात काय चाललं नाही. जवळजवळ 4 वर्ष त्या महिलेने तो लढा दिला आणि ज्यानंतर ती अजित पवारांपर्यंत पोहोचली त्याच्यानंतर तिचा प्रश्न तात्काळ सुटला. म्हणजे असे त्या आता अशी ही एक सोसायटी, ही एक प्रतिमा आहे की जी त्यांना उपयोगाला आली. मी तुम्हाला प्रेक्षकांना जे अपेक्षित आहे ते मी घेणारच आहे सेकंड भागमध्ये, की प्रत्येक प्रभाग निहाय ह्या प्रत्येक मंडळीचं काय मत आहे. पण केसकर साहेब तुम्हाला आता खूप मोठं मैदान मारायचं एवढ्या सगळ्यांचं मत ऐकल्यानंतर. नाही मी एकटा नाहीये, पुणेकर माझ्या बरोबर. क्या बात आहे, क्या बात आहे. परफेक्ट पॉलिटिकल स्टेटमेंट. नाही पॉलिटिकल नाही, हे वास्तववादी आहे. भारतीय जनता पार्टी मागच्या वेळेला जेवढ्या जागा जिंकली. नाही मला एक सांगा, शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना इथे सभा का घ्यावी लागली? टू बी ऑनेस्ट काही त्यांच्याकडे इनपुट दॅट्स व्हॉट आय एम टेलिंग यू. आले असतील, मला माहिती नाही काय आले. पण सुरुवातीला तुम्ही जसं गृहीत धरलं होतं तेवढी तरी सोपी नाही ना निवडणूक, कारण आता मतदान झालेलं आहे. नाही म्हणजे 125 गृहीत धरलं होतं तसं नाही, पण आम्ही 100 नक्की सेंचुरी. मुरलीधर मोहोळांपेक्षा तुमचा अंदाज थोडा 25 ने कमी झालाय माझा व्यक्तिगत. कोर्स करेक्शन कशामुळे करावं लागलं, म्हणजे 25 का डाऊन झाले असं वाटतं तुम्हाला? नाही, व्हॉट वर द स्ट्रॅटेजी? 125 त्याने कुठल्या बेसिसवर सांगितले मला तुम्हाला माहिती? ओके फाईन. मी 15 दिवस संपूर्ण शहरामध्ये फिरलो आणि जो माझा फीडबॅक आहे त्याप्रमाणे मी सांगतो. ठीक आहे, 100 इज युअर टॅलेंट. 100 पार करणार पाहिजे. ओके, कोणाचीही गरज भासणार नाही महापौर करायला. ओके, ते नक्की. फाईन. त्यांचं काम व्यवस्थित करतात. नाही आता विरोधी पक्ष नेते वास्तव सांगत नाहीये. मी प्रवक्ता नाहीये, गैरसमज. पक्षाचे प्रतिनिधी म्हणून पक्षाचे प्रतिनिधी. हा एक्झिट पोल आहे. मगाशी मी काय सांगितलं की मी शहरात फिरलो, त्याच्यातनं आलेला हा माझा अंदाज. आता मी तुमच्या हातात काठी देणार आहे, ठीक आहे? आणि आम्हाला आता समजावून सांगा, या 165 ठिकाणी कुठे तुम्हाला बीजेपी स्ट्रेंथ मध्ये दिसते? कारण तुम्ही इतकं फिरलाच आहात तर तुम्ही काउंटर करू शकता. एक पासून सुरुवात करूयात का? काही हरकत, कारण पहिल्या भागामध्ये आपण प्रभाग क्रमांक 1 पासून शिंदे साहेब यू कॅन इंटरव्हेन. हा इथे आहे सर, हे बघा मुंजाबा वस्ती. काठी आम्ही दाखवू का तुम्हाला? त्या इकडे. हो सगळ्यात शेवटी मला एक इलेक्शन मधला सगळ्यात एक वेगळा मुद्दा सांगायचा. हो जरूर, बिलकुल सर सांगा 1 पासून. कळस धानोरी. त्यांनी कागदच आणलं नाही, हे बरं असतं भाजपवाल्यांचं अभ्यासासहित ते बोलतात आणि 4 वगैरे सर्वे येतो. म्हणजे मला जेवढी माहिती मिळाली 4 सर्वे केलेले तुम्हा लोकांनी. हा प्रभाग क्रमांक 1 हा ते टिकमार्क पण केलं. 4 आमच्या पूर्ण प्रभाग लागेल. आर यू अग्री विथ दिस? प्रभाग क्रमांक हे त्या भागात राहिला आहेत, ते राहिला नाही त्या भागात. मला असं वाटतं आमच्या दोघांपेक्षा. पण ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे की भाजपच्या इथे 4 जागा लागतात. पुढे प्रभाग क्रमांक 2 याच्यामध्ये राष्ट्रवादीचे लागतील 4. प्रभाग क्रमांक 2 मध्ये राष्ट्रवादी. हे तुम्ही ब्रेकिंग म्हणून आता स्क्रीनवर बघत आहात. गो अहेड सर, कारण मतदान संपलेलं आहे त्यामुळे आपण काय आता प्रभाग क्रमांक 3 राष्ट्रवादी तिथे थांबाय. पूर्णपणे राष्ट्रवादी याचं कारण काय प्रभाग क्रमांक 2 मध्ये? माझे आमदार सुनील टिंगरे यांचा प्रभाग आहे. ओके, शहराध्यक्ष डॉक्टर देंडे तिकडे गेले, शीतल सावंत ज्या निकर्ष तीनही भाजप मधनं तिकडे गेले त्याच्यामुळे आणि त्यांचे सासरे महापौर होते पुण्याचे. ओके, स्ट्रॉंग पॅनल आहे. मी तर हे 1 ते 2 म्हणतोय. मी 1 ते 10 मध्ये बऱ्यापैकी मेजॉरिटी आम्ही असणार. ओके, तुम्ही 1 ते राष्ट्रवादीचं असं म्हणणं की 1 ते 10 मध्ये विमाननगर लोह असेल त्याच्यात. तीन प्रभागामध्ये
प्रभागामध्ये 2 भाजप 2 राष्ट्रवादी असू शकतात. फाईन. 4 आणि 2 6 झाले तुमचे 1 ते 3 प्रभागामध्ये. राष्ट्रवादी पण त्याच गतीनं 6 झाले जवळपास. खराडीमध्ये 4चे 4 पॅनल लागेल आमचं. पुढे कल्याणी नगर वडगाव शेरी त्याच्यामध्ये 4चं पॅनल लागेल. फाईन. भाजप. योगेश मोहिक, सुनीत, कविता गलांडे, श्वेता गलांडे, नारायण गलांडे. फाईन. पुढे सर. येरोडा गांधीनगर तिथं 3 लागतील. भाजपचे. पुढे पुढे. गोखले नगर वाकडेवाडी या प्रभागामध्ये साधारणतः 2 भाजपचे लागतील. पुढे. दोन्ही पक्षाचे लोक आपल्या याद्या घेऊनच आलेले आहेत. नाही, माझीच यादी आहे ती. त्यांची यादी ते बरं आहे हा? तीच माझी. उमेदवार ह्यांना दिले सत्तेमध्ये पण असलंच काहीतरी करणार आहेत. पण ते आजी ते आता काय मतदान आता काल झालं जो माननीय तेच आहे, आपण दोघं एकमेकाला क्रॉस करून हे तुमचं ठरलंय. ही नुरा कुस्ती आहे. भाजप चित्र जर बघितलं असेल ना तर सत्तेतही तेच विरोधकांचा स्पेसच त्यांनी काढून टाकलाय. बोलायचंय. त्यामुळे औंध काल जिथं माननीय मुख्यमंत्र्यांची सभा झाली तो 4च्या 7 आणि 8 त्याच्यामध्ये 4च्या 4 भाजपचे लागतील. ओके. तिथं फाईट होती थोडी. पुढे. मला सूस बाणेर पाषाणचं खात्रीने सांगता येत नाही, पण 2-2 असं होऊ शकतं. हॉट प्रभाग तो. मला बालवडकरांबद्दलच विचारायचं आहे की बालवडकरांची जी काही लढत आहे ती की भाजप विरुद्ध बालवडकर अशी झालेली नाही. ती लढत चंद्रकांत पाटील विरुद्ध बालवडकर झाली. हे खरं आहे का? चंद्रकांत पाटील म्हणजे भाजपच आहे. हो, पण ते आता ते फार व्यक्तिशः झाले, पर्सनल लेवलला गेले. पण तिथं फाईट आहे हे नक्की. ओके. आता कॅन बालवडकर ऍडिशन करा असं वाटतं की जो मुद्दा तुम्ही आता म्हटलं की बालवडकर विरुद्ध भाजप असं चित्र आता तिथे निर्माण झालेलं आहे त्या प्रभागामध्ये. ओके. की बालवडकर एकटे बाजूला आणि अख्खा भाजप हा एका बाजूला असं चित्र तिथे निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे ती फाईट हे होणार. पॅनलमध्ये अजून एक माझ्या 900 तो कशाला देतो रे तू माझी यादी त्याला? प्रमोद निमन आहेत म्हणजे राष्ट्रवादीतले बंडखोर ते अपक्षित उभे आहेत. हो. तर त्यांच्यासाठी जे पाषाण बिषाण जे भाग आहे आणखीन 2 मोठा भाग आहे. मोठा भाग आहे 48,000 तिथं हा, जवळपास 45,000. तिथं त्यांच्यासाठी गाव पण बंद झालं. अजित पवारांनी म्हणजे भाजपच्या भांडणामध्ये अजित पवारांचा फोकस झाला नाही. अजित पवारांवर तिथं खूप नाराजी आहे. तिथं राष्ट्रवादीचा बंडखोर आहे. तिकीट जवळपास final त्याचा फायदा आहे होतं. आम्हाला. म्हणजे तिथंही निष्ठावंतचं तिकीट कापून बालवडकरांना दिलेलं आहे. राईट. एका निष्ठावंत हा, एका निष्ठावंत. तो तिथे ती नाही 2 जण उभे आहेत ते, म्हणून मी म्हणलो तिथं एक 2-4 ठिकाणी फक्त आमचं घडलंय. यांच्याकडं नाही नाही जवळपास काय म्हणायचं तुम्ही पण तेच केलंय. निष्ठावंताचं तुम्ही तिकीट कापून मी हे सांगतोय. आमच्या बोलायला तर संधी द्या. मी बोलत होतो तुम्ही मध्ये घुसलात. तर मला असं म्हणायचं की एक्झिट पोल मध्ये अशीच चर्चा अपेक्षित आहे. तिथं मिरॅकल होईल. अपक्ष पण तिथे लागू शकतो. हो, बालवडकर आणि यांच्या लढाईमध्ये निमन आणि बालवडकर. बालवडकरांना पाडण्यासाठी तिथं अपक्षांनाही रसद पुरवली जाते. निमनांची मदत बालवडकरांच्या याच्यासाठी विशेष म्हणजे घेतली हा सगळ्यात मोठा वार्ड आहे 1,60,000चा. इथं 1,60,000 कुठल्या एकट्या उमेदवाराचा घास नाही. ओके. त्याच्यामुळे इथं व्यवस्थित स्ट्रॅटेजी करून जरी अपक्ष आला त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी करूनच तो अपक्ष येणार आहे असं माझं मत आहे. तर इंटरेस्टिंग तिथे निवडणूक असणार आहे. बावधन भुसारी कॉलनी 10 नंबर. इंटरेस्टिंग फाईट. बावधन 10 नंबर मध्ये काय परिस्थिती? त्याच्यामध्ये साधारणतः 3-1 असं. पण दादांकडनं अपेक्षा नव्हती. दादांनी एका निष्ठावंतावर एवढं पुढचा सर पुढचा पुढचा वार्ड कधी तुमचा. कधी रामबाग कॉलनी शिवतीर्थ 4 भाजपला. भाजप 4 लागतील. शिंदे साहेब तुम्ही काही बोलत नाही. तुम्ही intervene करायला हवं. शिवाजीनगर मॉडेल कॉलनी हा. मला 4 सीट लागायला अडचण वाटत नाही. भाजपच्या. भाजप. ओके, पुढे चला. यांचं वैयक्तिक मत आहे त्यामुळे मी त्यात घुसत नाही. ठीक आहे, हरकत नाही. वैयक्तिक नाही, मी नाही, नाही, भाजप. हा, चला चला सर, गो अहेड सर, गो अहेड. ते तुमचा अंदाज आहे ना. प्रभाग क्रमांक 23 मला असं वाटतं की या ठिकाणी काँग्रेसचं पूर्ण पॅनल लागेल. ओ, प्रभाग क्रमांक 23. 13. शिंदेचा जो पुणे स्टेशन आणि जो भाग येतो तो हे राष्ट्रवादीचं पण मत आहे नाही, राष्ट्रवादी नाही, नाही, काँग्रेस. नाही, आहे राष्ट्रवादी तिथं आमचं नाही, नाही, तिथं नाही, क्रमांक 23. 13. शिंदेचा जो पुणे स्टेशन आणि जो भाग येतो तो हे राष्ट्रवादीचं पण मत नाही, राष्ट्रवादी नाही, नाही, काँग्रेस. नाही, आहे राष्ट्रवादी- तिथं आमचं नाही, नाही, क्रॉस वोटिंग होऊन आमचं फाईन. एका दुसरं सीट लाग म्हणजे 1 किंवा 2 काय कारण आहे ते? काँग्रेसची 4 येत असेल. सॉरी, हा प्रभाग त्यांच्या शहराध्यक्ष ते बेस काँग्रेसचा आहे तिथे. मागच्या वेळेला मला हा वाटतं. खूप सगळ्यात 13 विचित्र नंबर. प्रभाग आहे. ओके. हा शनिवार वाड्याचं टोक. हा. ते इकडं नदी क्रॉस करून वडगाव शहरी मतदारसंघात गोल क्लब
म्हणजे एवढा विचित्र प्रभाग आहे हा. म्हणजे हा कसबा विधानसभा मतदारसंघात येतो, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात येतो, पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये असा विभागलेला आहे. तिथं कदाचित म्हणजे एक आम्हाला मला चान्सेस आहेत त्यातले. मला वाटत नाही पूर्ण काँग्रेस. मागच्या वेळेला काँग्रेस 9 होते ना नगरसेवक, 9. यावेळेला काँग्रेस 12च्या पुढे जाईल. दंगेकर हे होते, अपक्ष होते, पुरस्कृत होते, ते 10 होते total. पण यावेळेला 12-13 जाऊ शकतो प्रशांत जगतापच्या काँग्रेस. येण्याचा ह्या टॅलीमध्ये काही वाढ होण्याचं काही शक्यता की आहे हेच राहील टॅली? नाही, प्रशांत जगतापांचा एकूण काँग्रेसच्या याच्यावर परिणाम नाही होता. Okay. त्यांच्या प्रभागातल्या ज्या काही जागा तिथे शून्य होत्या, ज्या काँग्रेसकडे जातील, ज्या ऍडिशनल होतील आता प्रशांत जगतापाच्या रूपात. त्यांची आई आणि ते स्वतः निवडून येतील. मला तुम्हाला वाटतं जास्त सांगू शकाल. त्यांच्या आईसाठी थोडी निवडणूक टफ वाटते. ओके, प्रशांत प्रशांत विल जगताप सोपी वाटते. फाईन चला तर. काँग्रेसमध्ये अनेक ठिकाणी उमेदवार पण नव्हते. एनसीपीतनं प्रशांत जगतापांबरोबर आलेली काही लोक त्यांना उमेदवार म्हणून मिळवता आली ओके. त्या रूपाने, असं आपण एक विश्लेषणामध्ये म्हणू शकतो. फाईन सर, पुढे सर. कोरेगाव याला मनसेचा एक लागू शकतो, बाबू मनसे वाघ लागेल? लागू शकतो. बर, आणि भाजपचे बाकी 3 लागतील तिथं. ओके. मनसे लागेल? 15चं बोलताय. 14 14 कोरेगाव पार्क हे एनसीपीचं आमचं सगळ्यात स्ट्रॉंग पॅनल आहे. बंडू गायकवाड मला हे स्ट्रॉंग मला अख्खं पॅनल येईल याची खात्री आहे. केसकर सर जे म्हणतात थोडंसं मी त्याला आणून देतो, कारण की बंडू गायकवाड आणि उमेश गायकवाड काका पुतणे उभे राहिले. दोघांच्या लढतीमध्ये बाबू वागसकर नाही गेले. तिथे तसे strong लागण्याची शक्यता. ओके, फाईन. चला पुढे चला. 15 मला वाटतं इतकं डिटेलमध्ये सगळ्याच महानगरपालिकेचं आपण विश्लेषण करतोय आणि आपल्याला वेळ 15च्या आहे. याच्यामध्ये 4 राष्ट्रवादी आता अप्पर हँड दाखवतो. ओके, 15 मध्ये काय काय कारण तिथं मांजरीमध्ये जुना मांजरी आहे, जुना बेस आहे. वर्षानुवर्ष म्हणजे यांच्या वडिलांपासून काँग्रेस कल्चरचं हडपसर प्रभाग क्रमांक 16 एवढं आपण त्याबद्दल पण पुढे जिथं जिथं जिंकतो तिथं आनंदाने सांगता येईल. आनंदाने आता आत्मविश्वास पण वाढतो आता ना. हे 4 उमेदवार विजयी होतील असे किती प्रभाग आहेत राष्ट्रवादीसाठी? फार कमी आहे. अडचण होती. आता अडचण होती. कारण भाजपने आपण स्पेसिफिक जातोय म्हणून आपण तुला देऊ काय आहे? केसकर साहेब, पुढचा प्रभाग सांगा. पुढचा प्रभाग क्रमांक 16 हडपसर सातववाडी. इथे 2 राष्ट्रवादी 2 भाजप लागू शकतो. तिथं आमचे नगरसेवक म्हणजे घरातले असं काही 2-2च होते. 2-2च होते. दोन भाजप, पॅनल दोन. स्ट्रॉंग आहे पॅनल. कंटिन्यू होते थोडक्यात ते. चलो पुढं. हे पॅनलही छान आहे आमचं. प्रभाग क्रमांक 17 माझा अंदाज आहे 4 राष्ट्रवादी लागतील. ओके. ठीक आहे. तो हडपसर आहेच, तो म्हणजे राष्ट्रवादी माइंडेड पट्टा आहे. नाही, हा कसा आहे की तो रामवाडीची जी झोपडपट्टी आनंद अलगुंड नंतर यांचा आला भाग आणखून तो 3 टर्म नगरसेवक आणि लोकांना इझिली अवेलेबल नगरसेवक. ठीक आहे. पुढचा पुढे प्रशांत जगताप. वानवडी माझा अंदाज आहे भाजपचे 2, काँग्रेसचा 1 आणि 1 राष्ट्रवादीचा. नाही, काँग्रेसचे 2, साहिल पण लागू शकतो. हा, तेच म्हणून 2 होतील. ओके. म्हणजे प्रशांत जगतापच्या प्रशांत आईचं जगताप येईल थोडंसं निवडून. ओके, त्यांच्या आईचं एवढं नाही. पुंडे पडतायत का मग? कालिंदी पुंडे चांगला स्ट्रॉंग उमेदवार चांगला आहे. स्ट्रॉंग त्या उमेदवार. स्ट्रॉंग वाटतात. हा, ते त्या आता strong वाटतात. म्हणजे म्हणून आम्ही ते 2-2 केले. स्ट्रॉंग जे हे आहे. भाजपला 2 दिलेत. भाजपला 2 ओके. आणि राष्ट्रवादीला काँग्रेस 2. तिथं आम्ही काँग्रेसला काँग्रेस, NCP, ओके. ST च्या वतीने तिथं हो, तुम्ही एकत्रित लढताय. हो. तुम्ही पण प्रशांत जगतापच्या विरोधात खूपच अशी पर्सनल घेतली की काय निवड? असं काही नाही, शेवटी निवडणूक आहे. हा, तिथं 4 काँग्रेस राष्ट्रवादीने गेले. Yes. कुठे? कोणवा 20 नंबर. 20 नंबर. 19 नंबर 19 नंबर 19ला आणि 20 नंबरला 4 भाजपने. नाही तर नंदाताई लोणकर आणि ते 20ला मला गौरव चारी जरा भाजप लागेल. चांगला परफॉर्मन्स देईल असं वाटतंय. आपण दोन्ही एकत्र करतो. त्याच्या विश्लेषण करा. नका करू. बरं, ठीक आहे. चला. हा. नको म्हणून मी त्यांच्या तिथं पुढे आकडेवारी एकदा मुकुंद नगर सालिसबरी पार्क 4 भाजपचे लागले. ठीक आहे. काय काय नाही, म्हणजे माझ्या हातातली काठी पण मीच कंट्रोल करतो. तुम्ही घ्या पहिली. नाही तर काय पत्रकार, माझी भूमिका तुम्ही घेतली. कासेवाडी डायस प्लॉट 3-1 एक महिला भाजपची लागायची. ओके. 3 काँग्रेस. पुढे रविवार नाना ओके. तिथं 2 राष्ट्रवादी 1 काँग्रेस आणि 1 भाजप असं लागायची शक्यता आहे. फाईन. तिथं मी तुमच्यानंतर लगेच बोलतो म्हणजे परत रिपिटेशन नको. इथे आमचे 2 येतील कारण जरा स्ट्रॉंग आहे पॅनल. आंदेकर आहेत दोघंही.
आमचे पुरस्कृत आहेत. पण पुरस्कृत नाही, अधिकृत आहेत. पुरस्कृत आहेत. आम्ही नाही, नाही, अधिकृत पक्षाबरोबर आम्ही त्या पक्षाने आता मतदान संपलंय हो. तरी सुद्धा कशाला खोटं बोलू, जे आहे ते मुरलीधर मोहोळांनी केलेलं आहे. त्यांनी अलायन्स यांच्यासोबत केलं खरात, सचिन खरात बरोबर. तिथं जागा दादानी गुन्हेगारांना दिल्या आणि ते खरात म्हणले हे माझे उमेदवार नाही. ते दुसऱ्या दिवशी म्हणाले. पण सीताराम गंगवाणे जे आमचे अलायन्स पार्टनर आहेत त्यांनी त्या ठिकाणी त्याची जबाबदारी. पण मला एक सांगा, तुम्हाला दोघांना हा प्रश्न आहे की ह्या खरंच या जर आंदेकर निवडूनच येत असतील तर ह्या खरंच ह्या मुद्द्याचा काही परिणाम आहे का या निवडणुकीमध्ये? तर चर्चेपुरतं आहे. ओके फाईन. तसं फारही नाही. प्रत्येक गुन्हेगाराची गुन्हेगार नाही पण कुटुंबातली जी व्यक्ती आहे त्या त्या भागात ते स्ट्रॉंग आहेत. त्यांच्या इतर 5 वर्षामध्ये त्यांना कोणी दुखायला जातं का? कुठलाच पक्ष त्यांना दुखला जात नाही, पदाधिकारी त्यांना दुखला जात नाही. ते त्यांच्यासोबत सुरक्षित अंतर असतात. त्याचा फायदा त्यांना सगळ्यात शेवटी याचं विश्लेषण सगळ्यात महत्त्वाचं. लोक निवडून का देतात सर? ही 4चा प्रभागी लाखभर मतदानी लक्षात घ्या, ही लोकांना निवडून देतात. काय फार आपण मतदान करायला गेलो तर काय गन लावून तर कोण मतदान करून घेत नाही. तर या लोकांचे 2 प्रकारचे रूप आहेत. एक तुम्हाला समाजात ते गुन्हेगार असले तरी तिथं स्थानिकांना फार मदत करतात. रॉबिनहूड टाईप. आंदेकरांच्या बाबतीत तेच घडले की त्यांची जी ते आत्ता गुन्हेगार नाही, त्यांचा 90च्या दशकापासून गुन्हेगारीचा इतिहास आणि 92 पासून महानगरपालिकेत निवडून येतात ते. तेव्हापासून त्यांच्या कुटुंबातले 3-4 नगरसेवक निवडून येत आहेत. तर लोकांसाठी गुन्हेगार असले त्यांचे वेगळे आहेत तिथले रायवली, पण लोकांना मदत करतात ते खूप. ते रॉबिनहूड स्टाईलचं सगळं दिसतं चित्र. 24 ला जाऊ आपण. एक म्हणजे वंदना आंदेकर जे आहेत त्यांच्या मिसेस कदाचित लागतील आणि ज्या लक्ष्मीताई आहे, त्यांच्या थोडंसं कदाचित मला वाटतं काही फाईन फाईन. पुढे आम्ही 2 तिथं आपण जे सगळं म्हणतो. आता 24 वर जाऊ. 24 कसबा गणपती गणेश बिडकर 24 ला खूप सुंदर फाईट आहे. पण ते बिडकरांना तर दुसरीकडे लढा असं सांगितलं. बेडकर, प्रतीक दंगेकर आमचे तिथं कॅन्डिडेट आहे. गणेश नाव सांगा ते वाचेपर्यंत तुमचा अंदाज सांगा. नाही तुमचा मला इथं 2 वाटतंय. बिडकर निवडून मला येते. करेक्ट करते. प्रभाग आपण 4चं विचारतो. 24. 4 बिडकर, वडके, बिडकर येतील, सुजाता शेट्टी येईल, एक काँग्रेस म्हणजे एक राष्ट्रवादी येईल माझा अंदाज. नंतर प्रकाश फुलावरे किंवा परताने या दोघांच्या मध्ये मला फाईट दिसली. मला तिथं प्रकाश आणि मग भाजपला स्कोर किती देताय तुम्ही तिथे? तिथं 2. शेट्टी आहे. तुझा फाईट पण चांगली. ते तिला दंगेकरांनी पाहिजे जी निवडणूक एवढी प्रतिष्ठेची केली शेवटच्या टप्प्यात, त्याचा काही त्यांना फायदा? मला वाटतं हे माझा अंदाज आहे, हा भारतीय जनता पार्टीचा अंदाज नाहीये. भाजपचे हे उद्या परत गण लावून माझ्यावर बसायचे. जी अवस्था झाली होती, नगरसेवक आले आणि त्यांचे महापालिका निवडणूक प्रमुख पडले होते. तर यावेळेस त्यांनी सगळ्या चुका टाळल्यात. आता बिडकरांच्या विरोधात जे 3 उमेदवार आहेत, प्रणव दंगेकर आणि गणेश नवतरे. गणेश नवतरे हा दंगेकरांचा एकदम हार्डकोर कार्यकर्ता, पडद्यामागचा निवडणूक लढवणारा, त्याला फोडलाय. आणि त्यांची जी काय सगळे कार्यकर्त्यांचा बेस आहे तो फोडलाय. त्यामुळे बिडकरांच्या या प्रभागामध्ये मी बिडकर कदाचित हे रॅलीजला, करेल, पदयात्रांना हायेस्ट गेलो. मताने निवडून येईल. प्रचंड मला रिस्पॉन्स वाटला. ओके. म्हणजे ऑड डेला असताना सुद्धा, म्हणजे आम्ही शनिवारावर आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा थोडं गर्दी जास्ती जाऊन तर निश्चित आहे. पण ऑड डेला आमच्या राष्ट्रवादीबद्दल मी बोलतो, मी काय भाजपबद्दल मला सांगायचं नाही, पण चांगलं वाटलं होतं त्यावेळी. दुसरी गोष्ट अशी शिंदे साहेब, की तुमच्या पण त्याच्यामध्ये लक्षात आलं असेल हे, यावेळेला अजित पवारांचा जो एकूण वावर आहे या महापालिका निवडणुकीमध्ये तो फार मला ह्याच विषयावर एक्झॅक्टली मला ह्याच विषयावर बोलायचं एक बोलून घ्या तुम्ही ही आता. महानगरपालिका निवडणूक सगळ्यात जास्त एन्जॉय कोणी केली असेल तर अजितदादांनी एन्जॉय. एन्जॉय केले दादांनी. तुम्ही याच्यापूर्वी दादा कडक प्रशासक ही एकच बाजू महाराष्ट्राला माहिती होती. दुसरं ह्या इलेक्शन मध्ये दादांचे इमोशनल दादा पण घडून आलेत लोकांना. पवार साहेबांचं त्यांनी ज्या ज्या ठिकाणी जेव्हा जेव्हा आलं अतिशय नम्रपणे, आणि त्यांच्यातला पुतण्या काकांबद्दल किती आदराने बोलतो पुन्हा पुन्हा सगळीकडे, म्हणजे त्यांच्या ग्रामीण भाषेत पण शहरी भाषेत पण. आणि विनोद बुद्धी असलेले दादा, उत्स्फूर्त विनोद बुद्धी, टायमिंगवर असलेले दादा लोकांना बघायला मिळाले. मला ह्याचा सगळ्यात जास्त आनंद. अरे गमत आहे. थांबा तुम्ही हे जे बोललात जरा मी यांनी जी आता अजित पवारांची भूमिका मांडली की आपल्याला अजित पवार आताच्या निवडणुकीत असे दिसले, वेगळे दिसले. पण ही भूमिका त्यांनी जसं त्यांचं ते पिंक जॅकेट सुरू झालं ते डिझाईन बॉक्स पासून सुरू झाले. सुरू झालेलं आहे. ते डिझाईन बॉक्स पासून आम्ही आजचा हा एकदम झाल्यावर तेव्हापासून आपल्याला हळूहळू दिसायला लागला. म्हणजे एकूण आपण दादांचे रील्स बघा किंवा त्यांचे एकूणच भाषणाची स्टाईल बघा, मुळात त्यांची स्टाईल ही रांगडी आहेच आहे, पण त्याला त्यांनी अजून ते मॉडिफाईड म्हणजे तुमच्याच मुद्द्याला पुढे येतो मी. आम्ही जवळपास 3-3.5 तास एकत्रितच होतो. मी इथून त्यांच्यावर कोल्हापूरला गेलो विमानात बसून, नंतर मग आम्ही तिथे थोडा वेळ फिरलो आणि पुन्हा कोल्हापुरातनं लातूरला गेलो. ते पुढेही आम्हाला चला म्हणत होते. सो व्हॉट इज द स्लाईट चेंज, म्हणजे त्याच्यामध्ये मला जो एक स्लाईट बदल दिसला की अजित पवारांचा माध्यमाकडे असलेला जो पूर्वीचा एक
काय जो संपर्काचं माध्यम होतं ते खूप बदललंय. खूप चेंज झालं. ते स्वतःहून आणि स्वतःहून तुमच्या शोची एक गंमत, तुम्ही ज्यावेळेला विमानामध्ये दादांबरोबर गेला, तुमचे जे कॅमेरामन आहे त्याचा एक रील आहे छोटासा, काही 8 लाख लोकांनी तोच आता कॅमेरा करतो इथे. त्याला आता उलट फिरून दाखवतात नाही, पण बदल आहे म्हणजे त्यांनी 8 लाख लोक जेव्हा एखादा बघतात. शहराबद्दल मला दादांबद्दल एक सांगायचं आहे. हे निवडणूक भाजपच्या दृष्टीने असं काय म्हणतोय, इतर निवडणुकांमध्ये जे तिकीट मागणारे मुरलीधर मोहोळ होते, त्यावेळेस ते तिकीट वाटपामध्ये होते. चंद्रकांत दादा जरी पुण्याचे नेते असतील, त्यांची तशी पुणे महापालिकेची पहिली निवडणूक आहे पुण्यात आमदार झाल्यानंतर. स्वतः देवेंद्र फडणवीसांची तशी ही दुसरी निवडणूक आहे, म्हणजे तेव्हा ते सीएम होते 17च्या वेळेस. तर मला असं वाटतं की दादांनी जे कलमाडींपासून सगळा संघर्ष एक्झॅक्टली तो जो अनुभव आणि तो सगळा अनुभव आहे, तो सगळा दादांनी शांत बसून सगळा एकत्रित केला. आणि जे सगळ्यात तिकीट वाटपाच्या शेवटच्या 2 दिवसामध्ये पासून दादा जे ऍक्टिव्ह झाले, यांचा कदाचित मुरलीधर मोहोळांची पहिली इलेक्शन आहे ना, कोणाला तरी हो म्हणलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे, ती नाराजी दूर करताना थोडंसं अडचण झाली, ती परिस्थिती हा त्यांचा पहिला अनुभव असल्यामुळे आणि दादांना अशा 4-5 इलेक्शनचा अनुभव असल्यामुळे की दादांनी ही परिस्थिती सहज हँडल केली. आणि त्याच्यामुळे जे म्हणतो ना अजित पवारांचं आपण तर हे कारण आहे. बाकी राष्ट्राच्या इतर कुठल्या नेत्यांनी त्यांनी काय फार चांगली संघटना बांधली असं नाही, बरं त्यांनी फार चांगले उमेदवार निवडलेत असं काही नाही. म्हणजे राष्ट्रवादीचं संघटनात्मक दृष्ट्या यश शून्य आहे, पण ते पुन्हा एक खांबी तंबू नेतृत्व म्हणून ते केलेलं आहे. भाजपचं थोडंसं मात्र संघटना आणि नेते ह्या पद्धतीनं झालेले. मात्र ह्या निवडणुकीत मला हे जरा वेगळे पण वाटतं. आणि शेवटच्या टप्प्यात भाजपने जे थोडंसं उमेदवारी देताना काही गडबडी झाल्या, त्याच्यामुळे हे जे एकदम दादांना फॉर्म जो आला, दादांनी बरोबर ती संधी हेरली आणि मग तिथून इलेक्शन. आणि मी तुमचा मुद्दा एकच मिनिट, तो त्यांनी सांगत असताना तेच मी अजित पवारांचं ह्या वेळेला असं झालं ते उत्स्फूर्तपणे पत्रकारांना गोष्टी शेअर करतात, हे पहिल्यांदा मी बघितलं. म्हणजे अगदी मुख्यमंत्री कोणता चांगला ते मग आता ते सांगणार बरं नाही, ऑफ रेकॉर्ड काही गोष्टी आहेत. मी हे पण त्यांना विचारलं जे ऑन रेकॉर्ड आहे, मी त्यांना हे विचारलं की तुम्ही शरद पवारांना पहिल्यांदा फोन केला का त्यांनी तुम्हाला फोन केला? ते म्हणाले नाही मी फोन केला. तर हा जो बदल आहे ना, की पूर्वी मला माहिती की कौटुंबिक गोष्टी पण काही माहिती आहेत मला की ज्या स्क्रीनवरती नाही सांगता येत, तिथे मी हा प्रश्न विचारला की तुमच्या कुटुंबातला वाद मिटला का? सिंगल वाक्यातलं उत्तर होतं हो मिटला. याचा अर्थ आधी तणाव होता आणि मग ते कसं घडलं, मग कुणी कुणाला फोन केले, मग वंदना चव्हाणनी काय भूमिका बजावली वगैरे अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या. सो हा एक डिझाईन बॉक्सची गंमतच आहे. सगळे आपण याच्यात अजून एक बघा ना, डिझाईन बॉक्स एक सेकंड बाजूला ठेवू. आपण विमानात गेला, पण आपल्या इतर चॅनलचे जे सहकारी आहेत अगदी पहाटे 6-6:15 वाजता आम्ही सुरुवात केली आणि त्या मिनिटापासून जे हसत खेळत वातावरण. मी ह्या इलेक्शनच्या 15 दिवस सकाळी सॉरी तुम्हाला इंटरप्ट करते, मला आज सकाळी असं वाटलं की अजित पवारांनी काही मेडिटेशन वगैरे काही केलेलं नाही, म्हणजे स्टार्टेड मेडिटेशन, गप्पा एकदम रिलॅक्स मूड. आम्हाला सगळ्यांना पण छान वाटत होतं. मी इलेक्शनच्या काळात सगळ्यात जास्ती कदाचित त्यांच्याबरोबर असणारा मी होतो गेल्या 15 वर्षामध्ये. अगदी 5:30-5:45 आमचा दिवस सुरू व्हायचा आणि तो 1.5-2 हे तर सहज व्हायचे. त्या 3.5 आणि 4 तासाच्या झोपेमध्ये त्यांनी जी काय एनर्जी या इलेक्शन मध्ये ठेवली आणि हे पूर्ण तुम्हाला सगळ्यांना अजित दादा माहिती आहे, पण ते असे गमत मजा आम्हाला. एका राजकीय नेत्याबद्दल बोलतोय, त्यांच्या कार्यप्रणालीबद्दल बोलतो आहोत, त्यांच्याशी निगडीत असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दलचं कुठलंही मत इथे आम्ही व्यक्त केलेलं नाही. हा जो एक चेंज आहे त्याच्याबद्दल बोलतोय, कारण त्यांच्या चिरंजीवाच्या संदर्भातली मी जी हिंदी आणि इंग्रजीमध्ये मुलाखत घेतली त्याच्यात खूप सारे वेगवेगळे प्रश्न मी विचारलेले आहेत. तुम्हाला मी सॉरी थांबवलं नाही काय प्रॉब्लेम. पण मोहळांचं खरं तर यावेळेला गणित चुकलं असं दिसतं, कारण राहिले काय आपलं. मला नाही वाटत मोहळांचं गणित चूक. त्यांच्या आवाजातनच कळतंय. मोहळांचं गणित चुकलं नाही, अनुभवात कमी पडले. रिजवान पाटील म्हणते असं आहे की बरोबर आहे तो म्हणला तसं की मागच्या वेळेला तिकीट मागणारे होते, यावेळेला देणारे आहेत. यावेळेला सगळ्यात उणीव कुणाची आम्हाला जर भासली असेल तर ती गिरीश बापट. गिरीश बापट हे आम्ही त्यांना लोक मास्तर म्हणायचे, छडी घेऊनच बसायचे. आणि शहरामध्ये काय चाललंय काय नाही, आता मुरलीधर मोहोळ यांना शहराचा पूर्ण सगळ्या याच्यावर कंट्रोल यायला वर्ष लागते ना. बापटांची 35 वर्ष लोकप्रतिनिधी होते, मोहोळ साहेब आता खासदार झाले. त्यामुळे असं मला वाटत. एक मी ऐकलं मोहळांच्या बद्दल, विच आय एम नॉट फॅमिलियर विथ हिम, पण थोडंसं शॉर्ट टेम्पर्डनेस आहे. इज इट ट्रू? नाही. ओके. ऐन त्या पहिलवानीच्या काळात मे बी असतील, आता डेफिनेटली नॉट. मागच्या वेळेला आपण त्यांच्याबद्दल बोललो होतो की त्यांच्यात कलमाडी साहेबांचे किती गुण आहेत. तर आता बापट साहेबांचा उल्लेख निघाल्यानंतर मी हे डेफिनेटली सांगेन की त्यांच्यात ह्या दोन्ही नेत्यांचे जे आवश्यक गुण आहेत त्याचं कॉम्बिनेशन परफेक्ट आहे. म्हणजे संघटना कुशल पण आहेत आणि आपण जे म्हणतो पर्सनल रिलेशन जे बापट साहेबांनी सगळ्यांची मेंटेन केलेले होते ते पण देखील ते मेंटेन करायला सुरुवात केलेली आहे त्यांनी व्यवस्थित.
त्यामुळे या दोन्ही नेत्यांचं कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये काही राहिलेत आपले वॉर्ड तुमचेच राहिलेत कारण मग नंतर पुढच्या मुद्द्याकडे 25 वर जाऊ. येऊ. हो. 24 झालं 25 झालेत 25 नाही, पूर्ण 24 आपण पॅनल बोललो ना, भाजपचं शेट्टी लागलं. आणि 25 पूर्ण भाजपचं पॅनल आहे. ओके गिरीश बापटांची सून हा तो ब्लाइंड आहे ओके. ऑब्व्हियसली. 26 मध्ये मला थोडं 2 भाजप 2 राष्ट्रवादी असं फाईन. मला असं वाटतं. गो हेड सर. 27ला 2-2 होतील असा अंदाज आहे माझा. 27ला यांच्या शहराध्यक्षांचा प्रभाग होता. शहराध्यक्ष पहिल्यांदा निवडून अशी येतील. परिस्थिती होती की आम्हाला नक्की उमेदवार द्यायचा मिळतील का कोण? नाही, कसे मिळतील ते तेवढ्या उंचीचे आहेत का. पण देवकृपेने ते पॅनल असं घडलं की खूप सुंदर फाईट ती आपल्याला दिसणार आहे आणि जाणवेल. नाही 2 तर 100% येतील पण 2 आणखीन असे फाईट मध्ये आहेत. 28. काही चांगले लढणारे कार्यकर्ते जो आम्हाला. डायसी जो भाग निर्माण झालेला आहे हक्काचे असलेल्या प्रभागांमध्ये डायसी Right. फॉर बीजेपी फॉर बीजेपी उमेदवार निवडीचा चार होते 26-27 दोन्ही बाबत चार होते तिथे केसकरांना सांगायला लागतं की हो किंवा नाही. आणि अध्यक्षांचा प्रभाग आहे जो कायम त्यांचा असं हे पण मग असे भाजपसाठी किती प्रभाग आहेत की जे डायसी डायसी झाले किती? समता विष्णू हरिहरच्या प्रभागात आहेत 28 आहे. मी 28 सांगतो पहिल्यांदा पूर्ण जे हातातून म्हणलं गेला अशी की परिस्थिती आहे. भाजपचा कुठला? जो मध्यवर्ती जनता वसाहत. भागातला जो सगळा मेन वोटर आहे तिथं दादा जास्त सीट काढायची शक्यता जास्त जी मी तुम्हाला हो, मगाशी जे सांगितलं. हे जे आता आपण 27 वर आलोय 26 वर आलोय 26 जनता 27 जरा वसाहत आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे हिंगणे थोडंसं आपल्याला तर तुमचा काय अंदाज आहे दिसतंय. जनता वसाहत हिंगणे खुर्दला? केसकर साहेब. जनता 2 वसाहत- भाजपचे लागतील 2 राष्ट्रवादी लागतील. फाईन. पुढे तिथं पुढच्या चार प्रभागात भाजपचा आपण होता. डेक्कन जिमखाना हॅपी कॉलनी पुढच्या प्रभागात आपण हॅपी जाऊया. कॉलनी डेक्कन जिमखाना 4 भाजप. पुढच्या प्रभागात जाऊ. मला आपल्याकडे काही वेळेची मर्यादा आहे. कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी 30 नंबर 4 भाजपचे लागतील. फाईन. पुढे इथं आमचे मयूर- स्वप्नील जरा हे हो, आपण आकडेवारी देऊ. मयूर कॉलनी कोथरूड पूर्ण भाजपचं लागेल. शशिकांत सुतारांचा मुलगा आणि ते उभे आहेत. वारजे पॉप्युलर नगर इथं एक फाईट आहे. तिथं मला असं वाटतं की 3-1 किंवा 3 भाजप 2-2. एक एक फाईट आहे आमची नाही 2-2 असं होऊ शकतं. 2-2 दोन बनवू point. शकतो. ना, एक- दोन्ही ठीक आहे माझी पुढे चला सर. की शिवणे भाजप- खडकवासला हां. 2 भाजप 2 राष्ट्रवादी तुतारी. ओके. पुढे नहरे बुद्रुकला माझा अंदाज आहे की 4च्या 4 भाजपचे लागतील. मला तिथे एक एनसीपीची जरा नवलेंच्या ठिकाणी तुम्ही जे म्हणताय ते डायसी सीट आहे ती. जी ठीक आहे. तिथं मला एक पुढे, थोडं जरा आशा आहे. पुढे. माणिकबाग तर 2 झालेत already. 2 झाले आणि 2 उरलेले निवडून येतील. 4. 36 एक आमचा आता बहुमताचा आकडा तुम्ही पार केलाय आता पुढचे गेन मध्ये मी म्हणलं ना 100 नक्की आम्ही पान नाही, मग करणार. पुढचे प्रभाग सांगा म्हणजे आपल्याला 36 वर येऊ आपण. 36 वर 36 सहकार सहकारनगर पद्मावती आहे. तिथं आमचे शहरात माझा अंदाज आहे 3-1 होईल तिथं 36 नगरमध्ये 36 मध्ये 3 आहे. पुढे माझं 2 आणि कात्रज धनकवडी कात्रज डेअरी 4च्या 4 येतील भाजपचे. ओके. नाही तो 38 बाळा रणगावडेचा प्रभाग. तिथे 38 मध्ये माझा अंदाज आहे 2 भाजप 3 राष्ट्रवादी. 38ला माझं मत असं आहे की 5च्या 5 एनसीपी. ओके. 5चा प्रभाग आहे पुण्यातले एकमेव. हो, एकमेव मोठा 38 प्रभाग आहे सगळे तो. नगरसेवक आहेत जवळ आमचे. अप्पर सुपर पूर्ण भाजप. बापू नायर तिथे गुन्हेगार काय नायर अप्पर सेटला बाबू बापू नायर. नायर. आमचा नाही उमेदवार. नाही बापू नायर तो आमच्या पुढे. सहयोगी त्यांचा इम्पॅक्ट पक्षाचा होणार नाही नाही आमचा नाही नाही आता नाही. तुम्हीच सांगितलं काय गुंडांचा काही प्रभाव नाही म्हटलं तर कशाचा इम्पॅक्ट गुंडांना निवडून देतात लोक हा. पुणेकरांनी पुढे. अनुभवलेले यापूर्वी 40 कोंडवा 40 कोंडव्याला फाईट आहे. फाईट आहे. आणि 41 मध्ये शेवटचा 41 मध्ये मला वाटतं 2 आणि हे राहील. नाही थांबा त्यांचं सांगू द्या कारण त्यांची त्यांचं- टॅली इथे हा सांडबोरांनी तयार केलेली आहे भाजप. 2-2 राईट. 102. आता भाजपला पुरेसा वेळ मी दिला त्यांनी पूर्ण टॅली सांगितली कारण भाजप हा आधीचा रुलिंग डिस्पेन्सेशन आहे त्यामुळे त्यांना सांगायचं होतं तुम्ही ह्यांची टॅली केली किती झाली ती 102. 102. आता मला राष्ट्रवादीला विचारायचं परत आता सगळं रिपीट करायचं नाही काही गरज नाही तुमची फायनल टॅली फायनल टॅली बघा मी आता परत आता आपण ह्याच्यावर गेलो म्हणून मी आता आकडा सांगू हो शकतो. सांगता ना. मला आजही 80च्या म्हणजे 70 to 75 मला आशा आहे. व्हॉट येस एनसीपी पण बहुमतात किती- जात नाही, किती- महापौर होत किती- नाही तुमचा मग. 70 to 75. नाही त्यांना बाकी नाही, अदृश्य पण हात एवढा आहेत नंबर ना. काढणं मी तुम्हाला सांगितलं की बाकीचे पक्ष शिंदे साहेब बरोबर. 72 to 80 बाकी आकडा मी सांगितला राष्ट्रवादी 50 ते 50 ते 60. म्हणजे सर याच्यात ऍडिशनल नाही मग ही मोठी गोष्ट आहे मग अजित पवारांनी इतकी फाईट सत्तेत राहून मित्रांच्या बरोबर दिली तर त्यांना न विचारता महापौर नाही होणार मग पुण्यामध्ये आपण बाकीचे ते पक्ष सगळे एकमेकांना विचारून ते वाटत ते नाही ते ठीक आहे नाही त्याचा संदेश काय जाईल
काय संदेश काय जाईल? कारण संदेश काय नाही, तुम्हाला हास्य कल्लोळात बुडालेले मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री दिसतील परवा दिवशी. काय नाही संदेश त्याच्यातनं. सब चंगासी. नाही व्यवस्थित त्यांनी ऑपोजिशनची पण स्पेस घेतली. राजकारणात यशस्वी. दादा वाढणं भाजपला खपणार 100% नाही, खपून घ्यायला नाही यार शिंदे साहेब रिझर्वेशन आपण याच्यामध्ये एक मुद्दा फक्त विसरलो सगळे की एक सेकंड मांडतो आणि मग आपण बोला. हे दोन्ही पक्ष भाजप आणि एनसीपी सोडून इतरही पक्षांना काही मिळणार हे पण त्याच्यात डोक्यात ठेवा. तुम्ही आता 60-70 पर्यंत नाही, मी तुमच्या मताशी थोडासा असहमत आहे. कारण मला एवढं माहिती आहे की ही निवडणूक ज्या पद्धतीनं एनसीपीने लढवली तेवढ्या तीव्रतेने ते लढतील असं भाजपला वाटलं नव्हतं. टू बी ऑनेस्ट. डेफिनेटली आणि दादांना गेन होत गेला जास्ती. इकडे इच्छुकांचं प्रमाण खूप झालं होतं भाजपमध्ये, खूप वाढलं होतं. दादांनी त्यातले जे संधी मिळाली ते लोक पिकअप केली. दादांना 2000 इथला म्हणजे दादांच्या बरोबर मी 2012च्या इलेक्शनला जवळून काम केलं, 17च्या इलेक्शनला जवळून काम केलं. दादा कुठल्या गोष्टीचा खूप प्रिसाईज अभ्यास करतात, निर्णय पटकन घेतात आणि एकदा सपोर्ट करायचा ठरवल्यानंतर अजिबात हाय काय करत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांना ऍड ऑन होत गेला. त्यांनी म्हणजे पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि दादांची हे एकत्र येत गेले इमोशनली, आपण मेंटली म्हणू त्यांना. दादांच्याकडे सगळा कंट्रोल आला. या सगळ्या गोष्टींचा ऍडव्हान्टेज होत गेला आणि इतके इच्छुक तयार झाले होते. ही इलेक्शन 4 वर्ष उशिरा झाली. अभि नाही तो कभी नाही अशा ह्याच्यात बरेच जण होते. त्यामुळे हा सगळा इफेक्ट दादांना ऍडव्हान्टेज होत गेला. आणि दादांच्या काही खूप साऱ्या सीट वाढतात असं नाहीये. 45 तर दादांकडे आधी पण तो त्यांचा बेस पॉईंट आहे. 50-52 पण होते एकदा. बेस पॉईंट होतो. 54 होत्या दादांकडे. महानगरपालिकेत 150 असताना 150 ज्यावेळेला नगरसेवक होते तेव्हा दादांकडे 54 होतेच. त्यामुळे दादा पुणे आहे. आणि ते पण जेव्हा भाजप म्हणजे 26 होतं तेव्हा दादा 54 होते. पण त्यामुळे चांगल्या काळात सुद्धा राष्ट्रवादीला. बरं मला तुम्हाला सगळ्याकडे एक शेवटचा मुद्दा आपल्याला. जसं लोकसभेला झालं ना, भाजप 240 जागा जिंकून हारल्याच्या स्थितीत होतं आणि काँग्रेस 90 जागा जिंकून एकदम वर्षात होतात. व्हेरी इंटरेस्टिंग. आता काँग्रेस असंच झालं ना. हर्षवर्धन सपकाळ परवा मला भेटले होते, आम्ही त्यांची मुलाखत केली, मुंबईत पण भेटली इथे. ते म्हणाले बघा नगरपालिका निवडणुकीमध्ये आम्हाला कुणी गृहीतच धरलं आणि आमचा नंबर अगदी 40 वगैरे आल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला. मला तुमच्याकडनं आणि तुम्हा दोघा तिकडनं हे हवं आहे. ही जी प्रॉमिनंट चेहरे आहेत पुण्यातले जे निवडणूक लढतात, निमन ते तुमचे डोरे, बालवडकर, हे सगळे बागुल, ह्या सगळ्यापैकी काही नावं तुम्हाला आहेत की जे दीज आर द लाईकली लुझर्स की ते ओके बागुल इज गोइंग टू लूज. बालवडकरांच्या बद्दल तुम्ही बोललात. नाही बालवडकरांच्या बद्दल मी तुम्हाला म्हटलं. संदीप इकडचं मला जर हे 10-15 जी खूप चेहरे प्रॉमिनंट आहे. बागुल इज नॉट गोइंग टू विन. झाले काय काही प्रभागांमध्ये थेट माजी नगरसेवक आमने सामने आले. वसंत मोरे, प्रकाश कदम, राष्ट्रवादीतले प्रकाश कदम ज्येष्ठ नगर. तिथं वसंत मोरेंचं काय होतंय? वसंत फाईटच आहे. म्हणजे आता आपण कोणाचा लगेच आता ठीक आहे जरी मतदान झाले असं समजून आपण चाललोय तरी पण थेट सांगणं अवघड होईल. कारण तिथं मतांची विभागणी नमेश बाबर सुद्धा तिथं शिंदे शिवसेनेचे स्ट्रॉंग आहे की त्या म्हणजे शिवसेनेला पुण्यात ज्या काही जागा अपेक्षा आहे त्याच्यात त्यांनी ती एक जागा पकडलेली आहे. आबा बागुल आणि महेश वाबळे, भाजपचे महेश वाबळे आणि आबा बागुल 6 टर्मचे नगरसेवक आहेत. महेश वाबळे 1 टर्म झालेली आहे पण राष्ट्रवादीचा तिथं उमेदवार आहे आणि मतांच्या विभागणीत त्याचा फायदा काही प्रमाणात महेश वाबळेंना होऊ शकतो. सनी निमन आणि ढोरे ज्यांचं तिकीट भाजपहून कट झालं ढोरे आणि ते आयत्या वेळी राष्ट्रवादीत गेले. तिथं पण टफ फाईट आहे. शिवाजीनगरमध्ये बाळासाहेब बोडके स्थायी समितीचे अध्यक्ष आणि निवेदिता एकबोटे प्राचार्य आहेत. तर त्यांची पण मला वाटतं फाईट इंटरेस्टिंग राहील. वडगाव शहरीत पठारे आले. पठारेंच्या प्रवेशामुळे खूप चर्चा झाली. त्यांचा मुलगा आणि सून 2 त्या दोघांचं काय होतंय? तिथे टफ फाईट आहे. मला अपेक्षित काय शिंदे साहेब की टफ फाईट म्हटल्यानंतर आपण ते चर्चेला सोडून देतो. मतदानाचा टक्का फार महत्वाचा आहे. राईट. आणि तुझ्या आकडे यायचे मतदानाचा टक्का हा 50-55 जर पुढे जात असेल तर भाजपसाठी इलेक्शन सोपी होतीये. आणि हा जर टक्का 50च्या खाली 45 व्हेरी इंटरेस्टिंग इथले निकाल बिघडू शकतात हे असं माझं थेट मत आहे. हे विधानसभेला पण आपण बघितलं होतं. 2019ला विधानसभेचा टक्का घसरला. पुण्यातल्या भाजपचे 2 आमदार पडले होते जे 8च्या 8 होते. म्हणजे एकूण भाजप पुढे ना नेहमी एक आव्हान असतं ते मतदान कुठलंही असो म्हणजे आयदर ते लोकसभेचं असेल, विधानसभेचं असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचं असेल. त्या भाजप पुढे हे आव्हान नेहमी असतं की त्यांचा जो मतदार आहे कोर मतदार जो बाहेर कसा पडेल तो बाहेर काढणं. कारण भाजपच्या मतदाराचं वैशिष्ट्य असं आहे की तो एक तर भाजपला मतदान करतो किंवा मतदानच करत नाही. हे एक त्यांचं क्रॉस वोटिंग करत नाही असं काहीतरी म्हणावं लागेल आपल्याला.
की त्यांच्या मतदाराला बाहेर काढणं. म्हणजे आता परत आपण सगळेजण म्हणूया की प्रभाग क्रमांक 35 मध्ये जर आपण म्हटलं जिथे 2 बिनविरोध झालेले आहेत, तिथे जे नाराजी आहे तिथे आता जी लोकांची स्थिती आहे मतदारांची ती प्रचंड नाराजी आहे की आमचा मतदानाचा अधिकारच काढून घेतलेला आहे आणि आम्ही मग मतदान कशाला करायचंय. त्याच्यामुळे आता जे राहिलेले 2 पण मग शेवटच्या टप्प्यात असे कुठले मुद्दे वाटले तुम्हाला की जे फार लोकांनी त्याचा कदाचित फार विचार केला असावा मतदान करत असताना? मला एक वाटला अजितदादांनी जे सांगितलं की 500 चौरस फुटाच्या खाली टॅक्स माफ, हा जर राष्ट्रवादीला खूप मोठा विषय करता आला असता ना तर हा विषय बेसिकली सगळ्या पेठांना लागू होतो. भाजपचा कोर मतदार आहे त्यांच्या मेट्रो आणि ह्याच्यात अडकले. एक उत्तर देतो. काही वेळेला काय होतं महाराष्ट्र, आपण मागं थोडंसं मागच्या वेळेला बघा गव्हर्नमेंटनी लाडकी बहीण बरोबर अनेक छान योजना दिल्या होत्या, पण हायलाईट लाडकी बहीण झाली. तसंच आमची मोफत मेट्रो आणि बस किंवा पाणी पुरवठ्याच्या बाबतीतलं ह्याच्या 5 योजना आम्ही दिल्या, 5 बरोबर अजून 3 दिल्या. पण तो मुद्दा तुम्ही म्हटलं तसंच की तो मुद्दा इतका हायलाईट झाला की बाकीचे आमचे 7 मुद्दे उमेदवारांनी तो पोचवायला पाहिजे. पण इम्पॉर्टंट विषय त्यांनी सांगितला. तुम्ही म्हणत होता आणि हे होतं मिडल क्लास आणि हायर मिडल क्लास साधारणतः सगळ्या पेठांमध्ये 500 चौरस फूट आणि यांचा जो हे असतो की उपनगरामध्ये वोटर आहे तो पण 500च्या आतमध्ये, तो ज्यांना इफेक्टिव्हली पोहोचवता आला नाही. जर तो पोहोचवला असता 10-12 जागा वाढल्या. तुम्ही काही नंबर दिले का फायनली बीजेपीचे? मी 80 दिले. ओके, 80 कमीत कमी. ओके, मेकदाचा विषय असा आहे तुम्ही जर 500 चौरस फुटात आता जर नवीन घर घेतलेलं असेल ह्या वर्षी तुम्हाला 13 ते 14,000 टॅक्स येतो अॅन्युअली. अॅन्युअली. ही अमाऊंट मोठी आहे. जर तुमचं घर जुनं असेल 25 वर्ष जुनं असेल पण 500 स्क्वेअर फुटच्या आतलं तर 2 ते 3,000 आहे. म्हणजे जे नवीन घर घेणारे 1 BHK घेणारे आहे किंवा आता 2 BHK पण ते 500च्या आतमध्ये बसतात बिल्डर, तर त्या लोकांना याचा चांगला फायदा होऊ शकतो. अगदी शेवट त्यांना घेता नाही आला. माझं म्हणणं दॅट इज फेल्युअर. राईट. मोठी योजना आल्यामुळे त्यामुळे अगदी शेवटची 2 मिनिट राहिली आहेत, पण तरी सुद्धा आपण सगळे पत्रकार आहोत आणि दरवेळेला आपण म्हणतो की अशी निवडणूक आम्ही बघितली नाही आहे ना. पण ह्या वेळेला आणखीन एक फार विचित्र दिसते मला की तुम्ही जास्त सांगू शकाल राजकीय पक्षाचे लोक, इतके पैसे कधी दिले गेले होते का? टू बी ऑनेस्ट मी खरंच सांगतो म्हणजे आता आज मतदान झालेलं आहे पण पैशाचा पाऊस बापरे. धन्य भाजप पुढे शिंदे साहेब कम ऑन. लगेच तरी भाजप पुढे वगैरे म्हटले. खरंच मी पाहतोय आणि पुण्यामध्ये मी गल्लीबोळात फिरलोय. त्यांनी सांगितलं ना पहिल्या बाजीराव आमच्याकडे मला वाटत नाही की भाजपने पैसे. नाही मी ओव्हरऑल निवडणुकीबद्दल निवडणूक खूप रंगतदार झाली. नाही आय एम टॉकिंग अबाउट पैसे. पैशाचा वापर प्रत्येक निवडणुकीमध्ये होतो, पण तो एवढ्या टोकाला म्हणजे हो पैशाचा वापर सिस्टमॅटिक जास्ती झाला यावेळी. ओके फाईन. कारण वॉशिंग मशीन वगैरे बघितली हो पकडल्या गेल्यात. पकडलं वॉशिंग मशीन तर ह्यांची उमेदवार किटली वाटत होते काय माहित नाही. त्यांचं घड्याळ चिन्ह किटली काढून प्रश्न काय मला सुटला. मला जे आज चांदीच्या वाट्या पकडल्या ना, खूप चर्चा झाली. चांदीच्या वाट्या पकडल्या. संक्रांत वाटले पण रेट कसं बघा म्हणजे आमच्या ऑफिस मधला जे आहे सहकारी त्याच्या वाघोलीमध्ये अध्यक्ष ओळखीचे आहेत. त्यांनी मला फोन करून अरे ते आमच्या अध्यक्षाला म्हणे एका मात्राला 15,000 रुपये सांगितले, एवढा रेट काढला. तू ट्विट केलं ना आणि मी दहारीमध्ये राहतो तिथं 4 मात्रा 2,000 म्हणजे किती दहारी डाऊन मार्केट आहे पैशाचे. सो सॅड. रिअल इस्टेट अँड दिस इज नॉट गुड फॉर द डेमोक्रेसी. पुण्यात आपण जर बघितलं ना तर पुण्याच्या पूर्व भागामध्ये आर्थिक जास्त आहे. म्हणजे आर्थिक व्यवहार किंवा सगळ्या दृष्टिकोनातून तिथं सुबत्ता आहे. याला एक पण त्या तुलनेत पश्चिम भाग जर आपण बघितला ना तर इथं तेवढी असली ना तरी ते खर्च करण्याची तिथं जरा वृत्ती नाही. याच्यामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा असा आहे की ही 23 गावं अधिक 9 गावं या 32 गावांचा डेव्हलपमेंट प्लॅन समोर आहे आणि तो कमीत कमी 10 ते 12,000 कोटीचा असेल. फाईन. थांबूया आपण इथे. ही 1 तासाची अशीच प्रत्येक 29 पैकी ज्या महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत त्या तुम्ही नॉनस्टॉप बघत आहात. मुंबईचं तुम्ही पाहणार आहात थोड्या वेळामध्ये. मीच असणार आहे तुमच्याबरोबर आणि त्यावेळेला आम्ही पूर्ण महाराष्ट्राचं चित्र मुंबईत ठाकरे बंधूंचं काय होतं ते तर आपल्याला समजून घ्यायचंच आहे.
पण ह्याशिवायच्या आणखी बऱ्याच महानगरपालिका आहेत. पिंपरी चिंचवडचा एक्झिट पोल आपण पाहणार आहोत. 3 एजन्सीज आहेत आमच्याबरोबर की ज्या 3 एजन्सीज महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकेचं चित्र महाराष्ट्राला सांगतात. आम्ही शांतपणे चर्चा करतोय, मूळ मुद्द्यांना धरून चर्चा करतोय. पहिल्या भागामध्ये जो भाग तुम्ही पाहिला लाखोच्या संख्येनं, तेव्हा आम्ही मूलभूत प्रश्न काय असतील पुणेकरांचे ते दाखवले होते. आत्ता ठाकरेंचं काय होतंय, कारण मुख्यमंत्री बोलणार आहेत थोड्याच वेळात आपल्यासोबत. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी.